दंडोत प्रणाम. स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र घोगरगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील स्थान पोथी अनुक्रमांक 78 मधील स्थान वंदन करत आहोत. सध्या काम चालू आहे. या स्थानाला जाण्याचा मार्ग घोगरगाव हे टाकळी भानहून 5 किलोमीटर व जुने घोगरगाव हे 7.5 किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानाची माहिती. एक, वस्ती स्थान. हे स्थान जुन्या घोगरगावच्या वायव्येस गोदावरी नदीच्या दक्षिण काठी महादेवाच्या पूर्वाभिमुख देवळापुढे चौकात नंदीच्या डाव्या म्हणजेच दक्षिण बाजूस आहे. या स्थानाची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात टाकळीहून नेवाशाला गेले व तेथून रात्री घोगरगावला आले. गावाबाहेर उभे राहून भक्तजनांना सुने भुंकी करायला लावली. त्यानंतर सर्वज्ञ येथे आले. या ठिकाणी पहुड झाला. सकाळी पूजावसर झाला. मग ते येथून डोमेग्रामला गेले. उत्तरार्ध लीळा. 215 स्थान पोथी. या ठिकाणची अनुपलब्ध स्थाने. 1, सोंडेवरील आसन स्थान. 2, परिश्रय स्थान. 3, नदीच्या घाटावरील आसन स्थान. घोगरगावची एकूण स्थाने 4. निसर्गरम्य वातावरणामध्ये हे घोगरगावचं स्थान आहे. हा परिसर आपण पाहत आहोत. आपण संध्याकाळी या ठिकाणी आलेलो आहोत. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंत स्थान दर्शन या सदरामध्ये आज श्री क्षेत्र घोगरगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील गोदावरीच्या काठावरील जे सर्वज्ञांचं वस्ती स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. सगळीकडे निसर्ग अतिशय सुंदर आहे. महादेवाच्या मंदिराच्या बाहेरील हे वस्ती स्थान आहे. इथे एक ओटा आहे. आपण सध्या वंदन करत आहोत आणि केवळ सर्व सद्भक्तांना याही स्थानाचं दर्शन घडावं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहोत. तर सर्वांना विनंती आहे, आपण हाही व्हिडिओ मागच्या चॅनलमध्ये होता, तो डिलीट झाल्यामुळे पुन्हा मी या स्थानावरती आलोय. याही चॅनलला, याही व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडोत. श्री क्षेत्र घोगरगाव येथील जे वस्ती स्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत. अतिशय शांततेतलं गोदावरी नदीच्या काठचं हे स्थान आहे. सभोवती हे आपल्याला झाडी दिसत आहे.
दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. साईडचा परिसर, खाली गोदावरी नदी, निसर्गरम्य वातावरणामध्ये हे घोगर गावचं स्थान आहे. हा परिसर आपण पाहत आहोत. आपण संध्याकाळी या ठिकाणी आलेलो आहोत. घोगर गावच्या जे स्थान आहे ते वंदन करून सध्या निघालेलो आहे. रस्त्याचं काम सध्या चालू आहे. मी सध्या प्रवरा संगम येथील पुलावर थांबलेलो आहे आणि इथून प्रवरा नदीमध्ये पाणी किती आहे आणि सायंकाळी आपल्याला हे दिसत आहे गोदावरी जी नदी आहे याच्यामध्ये पाणी किती आहे. सूर्य मावळतीला आलेला आहे आणि अतिशय पाणी सध्या कमी झालेलं दिसत आहे. या ठिकाणी हा पूल आपल्याला दिसत आहे. वाहनांची ये जा सध्या चालू आहे.